मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अजित पवारांच्या अस्थींचं सांगलीच्या हरिपूरमधील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर विसर्जन. अस्थी दर्शनानंतर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केलं अस्थी विसर्जन. येवला नगरपालिकेच्या सभागृहाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशी शिवसेनेची मागणी. शिवसेनेकडून नगराध्यक्षांना पत्र. साताऱ्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये जुंपली. पाटणच्या बालेकिल्ल्यात शंभूराज देसाईंना भाजपचं थेट आव्हान. गणेश नाईक आणि जयकुमार गोरेंची सडकून टीका. मुंबईत बिल्डर सुशील रहेजाचा मुजोरपणा. तुम घाटी लोक कभी सुधरेंगे नहीं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ. रहेजा विरोधात गोवंडी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. लोकसभेत विरोधकांचा तुफान गोंधळ. तालिका अध्यक्षांवर फेकले कागद. प्रशांत पडोळेंसह 8 खासदार संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित. कारवाईनंतर राहुल गांधी प्रियंका गांधींचं संसदेबाहेर आंदोलन. पंतप्रधान मोदींवर प्रचंड दबाव असून ते घाबरले असल्याचं राहुल गांधींचा आरोप. मोदींनी देश विकल्याचा हल्लाबोल. चीनची घुसखोरी. टॅरिफच्या मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत गदारोळ. सांगली शहरातील वाढत्या नशेखोरीच्या विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर. पोलिसांनी शहरातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी धाडी टाकत मद्यप्राशन आणि नशा करणाऱ्यांवर केली कारवाई. मुंबईत डेटिंग लिंक पाठवून तरुणाची फसवणूक. तरुणींसोबत डेटिंग करण्यासाठी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तरुणाकडून 76,000 उकळले. फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल. अंडरवर्ल्ड गँगस्टर अबू सालेमला पॅरोल देण्यास न्यायालयाचा नकार. सालेमनं भावाच्या निधनानिमित्त शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशातील आझमगड येथील मूळ गावी जाण्यासाठी मागितला होता पॅरोल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरला अपघात. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती. सोमवारी मुंबईतून दिल्लीला गेलेल्या विमानातील प्रवाशांचं सामान मुंबईतच. तांत्रिक कारणांमुळे सामान मुंबईतच राहिल्याची एअर इंडियाची माहिती. प्रवासी संतप्त. अमेरिकेनं टॅरिफ कमी करताच सोनं चांदीच्या भावात मोठी उसळी. चांदी 20,000 रुपये तर सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. चांदी पुन्हा 2.5 तर सोनं पोहोचलं 1.5 लाखांवर. मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. माढाकडून मुंबईतील विविध कारणामुळे रिक्त राहिलेल्या 120 घरांसाठी लॉटरी. 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवणार. मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार.